हॅलो फ्रेंड्स, तर मासे लवर्स हा बांगडा फ्राय तुमच्यासाठी. चला तर मग बनवूया खमंग तिखट असा बांगडा फ्राय. सुरुवातीला आपण ताजा बांगडा क्लीन करून घेणार आहोत. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला पोटाकडचा भाग क्लीन करून घ्यायचा आहे आणि डोक्याकडचा भागही थोडासा ठेवून बाकी सर्व क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर बांगडा स्वच्छ धुवून आपण त्यावर स्लिट करायचे आहेत, त्यामुळे मसाला आतपर्यंत मुरतो. आता तयार करूया झणझणीत मसाला. एका प्लेटमध्ये मीठ, हळद, लाल तिखट आणि अद्रक लसूण पेस्ट घ्या. मी इथे माशांसाठी आगरी कोळी मसाला यूज करत आहे. ह्या मसाल्यांमध्ये बाकी खडे मसालेही समाविष्ट असतात, म्हणून मला ते सेपरेट काही घेण्याची गरज लागत नाही. आणि ह्या मसाल्यामुळेच आमच्या माशांची चव एकदम भन्नाट लागते. सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. झालेल्या पेस्टमध्ये अगदी थोडं पाणी घालून पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामुळे माशाला मसाला खूप व्यवस्थितपणे लागतो. आता आपण आपला बांगडा मासा मस्तपैकी मसाल्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. जिथे आपण स्लिट केले तिथेही आपण मसाला भरायचा आहे. स्लिटमध्ये मसाला भरल्यामुळे त्याची चव आतपर्यंत मुरते. मसाला स्लिट्समध्ये व्यवस्थित भरला तर बांगड्याची चव नेक्स्ट लेवल होते. मी इथे मोठा बांगडा घेतलेला आहे. तुम्ही मीडियम आकाराचे किंवा छोटे बांगडेही घेऊ शकता आणि त्यालाही फुल होल फिश असं फ्राय करू शकता. स्टेप व्यवस्थित केली की तुम्हालाच प्रत्येक घासागणिक अप्रिशिएट कराल. आता हे मॅरिनेटेड बांगडे 30 मिनिटं बाजूला ठेवायचे आहेत. 30 मिनिटांनंतर आपण बांगड्याला राईस फ्लॉवरमध्ये तांदळाच्या पिठामध्ये हलकेसे कोट करणार आहोत. तांदळाचं पीठ कोट केल्यामुळे हा बांगडा एक्स्ट्रा क्रिस्पी होणार आहे. गरम तेलामध्ये मीडियम फ्लेमवर आपण आता कोट केलेला बांगडा व्यवस्थित दोन्ही बाजूनी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शिजवायचा आहे. वाह, काय सुंदर कलर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता. आले ना तोंडाला पाणी. तव्यावर तेलामध्ये सर्व बाजूने आपल्याला बांगडा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. चला, फायनली तयार आहे आपला खमंग बांगडा फ्राय. बाहेरून क्रिस्पी आणि आतून ज्युसी असा बांगडा फ्राय तुम्हाला बनवायला आवडेल का आज? अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी पेज फॉलो करा आणि आवडल्यास लाईक, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा.